वेलकम टू लर्निंग स्पेस. सो फ्रेंड्स, आपल्याला माहीत आहे स्टॅटिस्टिक्स चॅप्टरमध्ये आपण मीन हा पार्ट पाहत होतो. तर मीन कॅल्क्युलेट करण्याच्या 3 मेथड्स आहेत. पहिली डायरेक्ट मेथड, सेकंड ॲझ्युम मीन मेथड आणि थर्ड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. सो आपण डायरेक्ट क्वेश्चनच्या माध्यमातून हा समजून घेऊयात. तत्पूर्वी स्टेप डेव्हिएशनमध्ये मीनचा फॉर्म्युला काय आहे बघू आपण. स्टेप डेव्हिएशनमध्ये मीनचा फॉर्म्युला एक्स बार इज इक्वल टू, इथे आपण अज्युम करतो, अज्युम मीन असतो ए प्लस समेशन एफ आय यू आय डिवायडेड बाय समेशन एफ आय आणि मल्टिप्लाइड बाय एच. आणि इथं एच आहे क्लास विड्थ. क्लास विड्थ म्हणजे काय, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट यांची वजाबाकी. आता इथं अप्पर लिमिट 500 आहे, लोअर लिमिट 0 आहे, त्यांचा डिफरन्स म्हणजे 500. इथं क्लास विड्थ असते. आणि यू आयचा फॉर्म्युला काय आहे आपण बघूयात. यू आय इज इक्वल टू, जे ॲझ्युममध्ये डी आय होतं ना, ते डिवायडेड बाय एच आहे आपलं. तर डिवायडेड बाय एच. आणि डी आय काय होतं आपलं, डी आय बरोबर एक्स आय मायनस ए. चला तर प्रश्न बघूयात. A frequency distribution of funds collected by 120 workers in a company for the drought affected people are given in the following table. जे ड्रॉट अफेक्टेड म्हणजे दुष्काळग्रस्त लोक आहेत, त्यांना एका कंपनीतल्या 120 लोकांनी, 120 जे कामगार आहेत त्यांनी दुष्काळग्रस्त लोकांसाठी काही निधी दिला आहे. तर हे टोटल जर हे नंबर ऑफ वर्कर्स तुम्ही बघितले, बेरीज केली तर हे 120 भरतील. तर कोणी 0 ते 500च्या दरम्यान पैसे दिलेत 35 लोकांनी, 28 लोकांनी 500 ते 1000 रुपयांच्या दरम्यान निधी दिलाय. तर सो ऑन. तर आपण सोडूयात. आपल्याला काय करायचं आहे, ह्या फंड्सचा आपल्याला मीन काढायचं आहे. तर चला, पहिली स्टेप आपली काय, क्लास आपण लिहिणार पहिला 0 to 500. सेकंड आहे 500 to 1000. नंतर 1000 to 1500. नंतर 1500 to 2000. नंतर 5th क्लास इंटरवल आहे 2000 ते 2500. चला क्लास मार्क बघूयात आपण. पहिल्या याच्यासाठी रफमध्ये इथे करूयात. पहिल्यासाठी 0 + 500 भागिले 2 हे 500 भागिले 2 हे 250. तर इथे क्लास मार्क येईल 250. पुढे सेकंड क्लास इंटरवलसाठी 500 + 1000 डिवायडेड बाय 2. 1500 भागिले 2 किती येतात, 750. हे रफली आपण करायचं. पुढे 1000 + 1500 2500 होतात. 2500 भागिले 2 हे किती होत आहेत, 1250. पुढे 1500 + 2000 हे किती होत आहेत, 3500 भागिले 2 हे केले तर हे किती होत आहेत, 1750. इथं लिहूयात आपण 1750. पुढे 2000 ते 2500 यांची बेरीज केली तर किती होते, 4500 भागिले 2 केलं तर हे येत आहे 2250. इथं लिहूयात 2250. ओके. बघा इथे आपल्याला आपण एक्स आय काढलाय. आता आपल्याला इथं ए हवा आहे, अज्युम मीन. आपण काय करतो, 5 जे डेटा पॉईंट्स आहेत त्याच्यातलं मिडल 3 नंबरचं आहे त्याला आपण ए असं गृहीत धरतो. चला आधीच्या मेथडप्रमाणे, ॲज्युम मीन मेथडप्रमाणे डी आय काढूयात. डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. तर इथं एक्स आय मायनस ए किती आपण अज्युम केलंय,
1250. ओके, आता आपण सोडूयात. इथे एक्स आहे 250 आहे, तर 250 वजा 1250 इथे येईल -1000. 750 एक्स आहे वजा 1250 वजाबाकी करा, येईल 500. 1250 एक्स आहे आणि अजून मीन सुद्धा काय आहे 1250 वजाबाकी केली 0 येईल. 1750 वजा ए आहे 1250 त्याची वजाबाकी येते 500. पुढे एक्स आहे 2250 वजा 1250 तर ही वजाबाकी येते 1000. तर इथे DI इथपर्यंतची स्टेप तर आपली ॲज्युम मीन मेथड मध्ये होती तेच होते. इथं काय UI ॲड झालाय. चला तर DIचा कॉलम कम्प्लीट झाला. UI काढूयात. UI म्हणजे काय, DI मल्टिप्लाइड बाय H. बघा इथे H काय असतंय, मी आधी सांगितलंय, लोअर लिमिट मायनस अपर लिमिट, याच्यातला गॅप किती आहे 500चा आहे. तर इथं H इज इक्वल टू किती आहे 500. इथं रफमध्ये इथं लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही तुम्ही. तर आता आपण इथं UI आपलं काय होईल बघा, इथे U1 आपलं काय होईल, UI आपलं काढायचं काय होईल. पहिलं DI आहे -1000 डिवायडेड बाय 500 किती येतं हे -2 राईट. तर इथं आपलं U1 येईल -2. आता इथे DI आपलं आहे 500 -500 डिवायडेड बाय H आहे 500 भागाकार येईल -1. आता 0 भागिले 500 काय होईल 0च. पुढं DI इथं आहे 500 डिवायडेड बाय 500 हे येतं 1. 1000 DI आहे 1000 डिवायडेड बाय 500 किती येईल 2. चला आता आपलं फ्रिक्वेन्सी काय दिल्यात ते बघूया आपण क्वेश्चनमध्ये. आणि फ्रिक्वेन्सीज दिल्यात. FI सुरुवातीला आहे 35, नंतर 28, थर्ड F3 आहे 32, 15, 10. आता FI UIचा कॉलम आहे, तर आपला यांचा गुणाकार हा इकडे आपल्याला लिहायचा आहे. ओके, आय होप यू अंडरस्टूड इट. आपलं काय करायचं आहे ते, यांचा गुणाकार सिम्पली तिकडे लिहायचा आहे. लिहूयात आपण 35 गुणिले -2. 35 दोन्ही 70 पण मायनस आहे तर मायनसची साईन. इथं पण 28 गुणिले -1 -28. 32 गुणिले 0 0. 15 × 1 15. 10 × 2 20. तर एक 5 सेकंद पॉज करा, FIचं समेशन काढा आणि FI UI ह्या कॉलमचं हे समेशन काढा. आय होप तुम्ही ते केलंय. तर याचं समेशन येतंय 120. FI UI येतंय -63. कधी कॅल्क्युलेशन करताना मायनस वाला भाग आधी करून घ्यायचा, नंतर प्लसवाला. तर आता आपला टेबल कम्प्लीट झालेला आहे. तर आता टेबल नंतर लिहायची पद्धत कशी बघू आन्सर. सो लेट्स कॅल्क्युलेट मीन बाय step deviation method. Here A is equal to आपण किती घेतलं होतं 1250 and H क्लास विड्थ किती घेतली होती आपण 500. चला सोडूयात आता आपण. Therefore x bar equals to A plus
into bracket summation fi ui divided by summation fi into h. सोडूयात. x बार इक्वल्स टू a आहे 1250 प्लस इंटू ब्रॅकेट fi ui आहे -63 divided by 120 into h is how much 500. एक 5 मिनटं पॉज करा अँड आय वॉन्ट यू टू कॅल्क्युलेट इट युअर सेल्फ. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा एकदा. चला कॅल्क्युलेशन करूया. देअरफॉर 1250 प्लस इंटू ब्रॅकेट. आता याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर हे रफली येतं 0.525 इंटू h 500 आणि हे पुढं सोडलं तर तुम्हाला येतं 1250 वजा 262.5. Therefore x bar is equal to 987.50. So this is our answer. So since हे एक शाब्दिक उदाहरण आहे, याचं शेवटही आपण सेंटेन्सने केलं पाहिजे. शेवटचं वाक्य काय होतं, फाइंड द मीन ऑफ द फंड्स. तर शेवटी लिहायचं देअरफॉर द मीन ऑफ द फंड्स इज रुपीज 987.50. आय होप यू अंडरस्टूड इट. काही शंका असतील कमेंट करा अँड थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. आणि एक यानंतर एक छोटासा मीनच्या तिन्ही मेथड्स कम्पेअर करणारा आणि एक ॲनालिसिस करणारा शॉर्ट व्हिडिओ आहे, तो नक्कीच बघा. चलो थँक्यू सो मच आणि हे वारंवार प्रॅक्टिस करा. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय.